हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओसाठी खास तुमच्यासाठीच आणलेला आहे. तेव्हा सर्वांचं आज मनपूर्वक स्वागत करतो मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक जबरदस्त इंडिकेटर ट्रेडिंग सेटअप. इंडिकेटर सिंपलच आहे आणि त्याचं नाव देखील सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर त्या इंडिकेटरमध्ये काही आपण सेटिंग्स करणार आहे. त्या सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला इंट्राडेमध्ये जबरदस्त इंट्राडेचे ट्रेडिंग सेटअप मिळणार. त्याच्या माध्यमातून तुम्ही 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो अशा प्रकारचं तुम्ही ट्रेडिंगचा सेटअप त्यामध्ये बनवून त्यामध्ये तुम्ही ट्रेड करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न म्हणलं तर मी माझं फक्त हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे. बाकी डिस्क्लेमरमध्ये दिल्यासारखं तुम्ही स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करून स्वतःच्या मर्जीनंच तुम्ही ट्रेडिंग करावा. तर ह्या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज हा इंडिकेटर वापरायचा आहे. आणि याच्या जे मी तुम्हाला डेमो आता दाखवणार आहे सुरुवातीला, त्यानंतर आपण चार्टवरती बघणार आहे प्रॅक्टिकली. आणि इथं मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे आणि प्लेन जे तुमच्यासमोर स्क्रीन दिसतं आता आपण त्याच्यावरती बघणार की नेमकं आपल्याला करायचं काय म्हणून. तर मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, एक अशा प्रकारचा लाईन असणार, बरोबर का. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा तो इंडिकेटर वापरायचा आहे. आता काही ह्याच्यावरती वेबसाईटवरती किंवा काही प्लॅटफॉर्मवरती तो इंडिकेटर कदाचित मिळणार नाही, पण तुम्ही जर ट्रेडिंगवर बघितला तर सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला मिळून जाईल. आता साधं सोपं आपण डेमो बघूया, नंतर आपण प्रॅक्टिकली बघूया. कधी आपण बाय करणार, कॉल बाय करणार, कधी आपण पुट बाय करणार किंवा कधी ट्रेड करायचं नाही आहे, ह्या 3 गोष्टी बघणार आहे स्टेप बाय स्टेप. तर या ठिकाणी 3 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती मी निफ्टीचा चार्ट ठेवलेला आहे. सर्वात आधी तुम्हाला जे लाईन असतो आपल्याला कॉल कधी बाय करायचं ते सांगतो तुम्हाला मी आता. जर MA म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन जर अशा प्रकारे वरती जात असेल, बरोबर का, अशा प्रकारे वर जात असेल आणि ह्याच्यामध्ये 2 मूव्हिंग ॲव्हरेज जे वापरायचं म्हणलो ते दोन्ही पण लाईन वरच्या दिशेला जायला पाहिजे, बरोबर का, वरच्या दिशेला जायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला कॉलचं ट्रेडिंग सेटअप बघायचं आहे. दोन्ही जर वरच्या साईडला जात असेल तरच आपल्याला कॉलमध्ये, अशा प्रकारे नाही चालणार. जसं की एक असं चाललं आहे, आता जर समजूया आपण, जर समजा एक अशा प्रकारे चाललं आहे मूव्हिंग ॲव्हरेज आणि एकच वर चाललं आहे, तर अशा प्रकारचं हे जे मधलं गॅप आहे इथलं, अशा प्रकारचं गॅप नाही, तर दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेज अशा प्रकारे वरती जायला पाहिजे, हे पण आणि हे पण, बरोबर का. याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, जर समजा कॅन्डल्स वरती गेले, बरोबर, याच्यामध्ये एक सपोर्ट ज्यावेळेस बॅक घ्यायला येणार मार्केट, ज्यावेळेस एखादं म्हणजे रिटेस्ट करायला येणार, बॅक घेतल्यानंतरनं हा जो शेवटचा कॅन्डल आहे तो हिरवा कलरचा बनलेला पाहिजे. म्हणजे शेवटचा जो आहे तो हिरवा कलरचा बनलेला पाहिजे. म्हणजे इथं काय झालं, नेमकं मार्केट वरून गेलं आहे आणि MAला सपोर्ट घेतला आहे, बरोबर का. MAला सपोर्ट घेतला आहे. सपोर्ट घेतल्याबरोबर तो कॅन्डल हिरवा पाहिजे आणि तो कॅन्डल हिरवा बनताच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या कॅन्डलच्या हायला मार्क करून घ्यायचं आहे, बरोबर का. त्या कॅन्डलच्या हायला मार्क करून घ्यायचं. त्यानंतरचा कॅन्डल जो त्याला ब्रेक करेल, इथं आपला असणार आहे कॉलमध्ये एंट्री आणि आपलं खाली असणार आहे या ठिकाणी सपोर्ट. कुठं, तर या ठिकाणी आपला असणार आहे सपोर्ट इथं खालच्या साईडला, बरोबर का. म्हणजे जे हिरवा कलरचं कॅन्डल आहे, जे सपोर्ट घेतला MAला, सपोर्ट घेतल्याबरोबर त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला कॉलमध्ये एंट्री आणि त्याच्या लोवरतीच आपल्याला SL लावायचं आहे, म्हणजे स्टॉप लॉस लावायचं आहे. आणि टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे वरच्या साईडला 1:2, बरोबर, किंवा 1:3 जे तुम्ही SL ट्रेलिंग करून घेऊ शकता. किंवा जास्तीत जास्त तुम्ही जर SL ट्रेलिंग तुम्हाला जमत असेल तर जास्तीत जास्त टार्गेट तुम्ही शेवटच्या मुवमेंटपर्यंत घेऊ शकताय. साधं सोपं सिंपल पुन्हा एकदा ओव्हरऑल सांगतो आहे मी. कॉलमध्ये एंट्री कधी करायचं, बरोबर का. 2 EMA लाईन तुमच्यासमोर गेले वरती आणि दोन्ही पण वरती गेलेलं पाहिजे तरच आपण कॉलमध्ये, ना की एक सीधा चालला आणि एक वरती चालला आहे, अशा प्रकारचं नाही आहे. दोन्ही EMA लाईन वरतीच जायला पाहिजे.
त्यामध्ये मार्केट वरून ज्यावेळेस पुन्हा खाली येऊन MA लाईनला सपोर्ट घेईल आणि त्या सपोर्टमध्ये एखादं हिरवा कॅन्डल असं बघायचं आहे. त्या हिरवा कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला हाय ब्रेक केल्याबरोबर इथं एंट्री करायचं आहे आणि त्याच्याच कॅन्डलच्या लोला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. वरती टार्गेट 1:1 आणि 1:2 किंवा 3 अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. तर हे झालं एक प्रकारचं कॉल बाय. त्यानंतर ना आता पुटमध्ये दोन्ही पण MAचे लाईन खालच्या लाईनला आले पाहिजे, म्हणजे खालच्या दिशेला पडले पाहिजे, बरोबर का. आता वरून येऊन असं क्रॉस होऊ दे काय होऊ दे, खालच्या दिशेला पडलं पाहिजे. खालच्या दिशेला पडल्यानंतरनं आता इथं बघूया आपण, हे आता खालच्या दिशेला पडू लागलं ना, की एक सरळ आहे आणि एक खाली असं पडतं असं नाही आहे. तर इथं खालच्या दिशेला पडलं पाहिजे. त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक हे बघायचं आहे आपल्याला, म्हणजे असे जर कॅन्डल आले ह्याच्या खालीच, बरोबर, क्रॉसवर केल्यानंतर ना आपण बरेचसे इंडिकेटर बघितलं की ह्याला क्रॉस केल्यानंतर ना आपण कॉल किंवा पुटमध्ये एंट्री घेत होतो. पण आता तसं नाही करायचं आपल्याला. त्याच्या खालीच, बरोबर का, त्याच्या खाली कॅन्डल बनत आले अशा प्रकारचे खाली पडताना लाल कलरचेच कॅन्डल बनतात. मग लाल कलर बनताना वरती एखादं रेजिस्टन्स म्हणजे एखादं कॅन्डलला एक टच केलेलं पाहिजे. आता तुम्ही इथं बघू शकता या MAला एखादं कॅन्डल टच केलेलं पाहिजे, बरोबर का, टच केलेलं पाहिजे आणि तो असलेला पाहिजे लाल कलरचा. म्हणजे आता इथं मध्ये काय बनणार, एक प्रकारचं हिरोज बनणार ना, आता वरती जातं म्हणल्यावर. मग त्यानंतर ना आता हिरवा बनल्यानंतर ना थोडंसं याला काढतो आहे मी, तुम्हाला समजेल. आता एक हिरवा बनला, इथं वरती जात असताना हिरवा बनला, बरोबर का, खाली येताना लाल, वरती जाताना हिरवं. पुन्हा एक कॅन्डल आहे ना, पुन्हा एक लाल बनलेलं पाहिजे, पुन्हा एक लाल बनलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण काय करणार. इथं लो ब्रेकवरती आपण पुटमध्ये एंट्री करणार, त्याच कॅन्डलच्या हायवरती SL लावणार स्टॉप लॉस आणि टार्गेट घेणार 1:2 किंवा 1:3. ते पण SL ट्रेल करत आपल्याला घ्यायचं आहे. साधं सोपं सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. म्हणजे आता ओव्हरऑल जर ह्याचं पण सांगायचं म्हणलं तर काय, तुम्ही जर बघू शकता ओव्हरऑल 2 MA खाली पडत आहेत, मार्केट खाली जात आहे लाल कलर. त्यानंतर ना वरती जाऊन एखादं रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे, कारण की आपल्याला तर रेजिस्टन्स घेऊन पहिल्याच्या आपण कॉलमध्ये काय बघितलं, सपोर्ट घेतलं, तिथून वरच्या साईडला गेलं मुवमेंट, बरोबर आहे का. आणि आता आपण काय बघणार आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे मार्केट खाली आलं, बरोबर का. आणि याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, असं खाली आलं मार्केट, त्यामध्ये एक रेजिस्टन्स बघायचं आहे. रेजिस्टन्स ब्रेक केलं, क्षमा करा, रेजिस्टन्स बघितलेला आहे आणि त्या रेजिस्टन्समध्ये एखादं कलर लाल कलर पाहिजे. त्या ठिकाणी एक कॅन्डल रेजिस्टन्स घेतलेलं लाल कलर, आणि लाल कलर झाल्यानंतरनं त्याचा लो ब्रेक केलेलं पाहिजे. लो ब्रेक केलं, एखादं कॅन्डल लो ब्रेक करताच आपण करणार या ठिकाणी पुटमध्ये एंट्री. इथं पुटमध्ये एंट्री त्याच कॅन्डलच्या हायवरती SL, बरोबर का, हायवरती SL, तो कॅन्डल इथला आहे, हा लाल कलरचा. लो ब्रेक केल्यावर एंट्री आणि इथं वरती SL असणार आहे आणि खाली टार्गेट 1:2 किंवा 3 अशा प्रकारचं आपल्याला घ्यायचं आहे. पण स्टॉप लॉस मात्र कंपल्सरी लावायचं आहे. तर हे झालं कॉल आणि पुट साईडचं. आता आपल्याला ट्रेड कधी करायचं नाही आहे. आता 2-3 उदाहरण बघूया आपण. कधी कधी काय होतं, MA लाईन एखादं असं सीधा जात असतं, मग एक असतं अप साईडला जात असतं. मग असं जर मध्ये गॅप पडलं तर दोन्हीचे जे दिशा आहेत ते वेगवेगळे असल्यामुळं आपण इथं कन्फर्मेशन व्यवस्थितपणे घेऊ शकत नाही. ते तुम्हाला चार्टवर देखील दाखवणार आहे, किंवा अशातला भाग पण असू शकतो. दोन्ही EMA असं पण चिटकून चालू शकतात, म्हणजे एका संगतीतच चालू शकतात. तर ते पण आपल्याला तशा प्रकारचं पण आपल्याला घ्यायचं नाही आहे. एक तर दोन्ही जे MA आहेत मूव्हिंग ॲव्हरेज वरच्या साईडला राहिले, अप साईडला राहिले, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कॅन्डल बनत आले तर एखादं सपोर्ट आणि त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री. सपोर्ट घेतलं, जे सपोर्ट घेईल त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री, त्या कॅन्डलच्या लोवरती आपण SL लावणार, वरती टार्गेट. आणि त्याच्यामध्ये जर मार्केटमध्ये डाऊन साईड मुवमेंट असेल तर MA लाईन मूव्हिंग ॲव्हरेज जे खालीच पडत असतात, दोन्ही लाईन खाली पडत असेल
तरच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कॅन्डल्स बनत गेल्यावर बरोबर का एखादं रेजिस्टन्स एका कॅन्डलचं आणि तो लाल असला पाहिजे. कॉल साईडला असेल तर ते सपोर्ट घेणारं कॅन्डल हिरवा असलं पाहिजे, जेणेकरून अपसाईडचं मुवमेंट आपल्याला म्हणजे एक बुलिश कॅन्डल दिसेल. आणि डाऊन साईडला ज्यावेळेस आपण मुव्हिंग ॲव्हरेज बघतो त्यामध्ये एक रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे आणि तो जो रेजिस्टन्स घेईल कॅन्डल तो लाल कलरचा असलेला पाहिजे, म्हणजे बेरिश कॅन्डल असला पाहिजे. त्या बेरिश कॅन्डलवरती लो ब्रेकवरती पुटमध्ये एंट्री, हायवरती SL, स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार. आता याच्यामध्ये आपण अजून काय बघणार, अशा प्रकारचं एक EMA वरती चाललं आहे आणि एक सरळ चाललं आहे. अशामध्ये ट्रेड घ्यायचं नाही आहे. कॉल किंवा पुट कसं पण असू दे, अशामध्ये ट्रेड घ्यायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये जर एका लाईनीत चालले, दोन्ही असं चिटकून चालले तर हे पण एक साईडवेज आहे. चला आता मग पटकन आपण बघूया एक प्रकारे आपण चार्टवरती. इथं आता बघा एक सिम्पल एकदम तुमच्या समोरच दिसतं आहे. मार्केट थोडं जसं मागं सरकवतो ना तसं मार्केट बघू शकता तुम्ही खालीच पडू लागलं आहे. आता नो ट्रेड झोन कुठं आहे, तुमच्या समोरच आहे नो ट्रेड झोन, जे की तुम्हाला म्हणलं मी इथं बघू शकता एवढ्या रेंजमध्ये आहे ना. तर MA लाईन जे बघितलं आपण इथून चिटकूनच चाललं आहे, इथून पूर्ण असं म्हणजे चिटकून जवळ. त्यानंतर ना इथं रिलीज झालेलं आहे दोन्ही पण. आणि रिलीज झोन कुठल्या साईडला चाललेला आहे तर नीट बघितलं आपण डाऊन साईडला चाललेला आहे. तर डाऊन साईडला प्रॉपर चाललं आहे का नाही आहे तर आपण एक कन्फर्मेशन घ्यायचं आहे अजून एकदा. मग दोन्ही पण डाऊन साईडला या ठिकाणी चाललेलं आहे. कुठं इथं चाललेलं आहे, एकदम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. मग इथं आपण काय करणार, व्यवस्थितपणे इथून वरून बघू लागलं, इथं आपण खाली पडू लागलं. बरोबर इथं दोन्ही लाईन खाली चाललात. बरोबर खाली चालल्याबरोबर मी जसं तुम्हाला म्हणलं वरून खाली येत असताना आपण क्रॉसओव्हरवरती घेणार नाही. तसं तर इथं बऱ्याच वेळेस इथे क्रॉसओव्हर झालेलं आहे. मग तुम्हाला इथं कन्फ्युजन क्रिएट होईल की कुठं एंट्री करायचं, कॉल साईडला पुट साईडला, कॉल साईडला पुट साईडला, समजणार नाही आहे. मग आपण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करणार आहे, क्रॉसओव्हर नाही तर दोन्ही लाईन खाली जात आहेत. खाली जात असताना एखादं कॅन्डल रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे आणि तिथं एक लाल कलरचं कॅन्डल बनलं पाहिजे. जसं बघितलं इथं लाल कलरचं कॅन्डल आता एक जवळपास रेजिस्टन्सच्या जवळपास आहे. थोडंसं फक्त तिथं हे आहे, फक्त तुम्ही याला समजू कसं शकतो आहे. बघा वरून खाली आलं, थोडंसं वरती गेलं, मग इथं नक्कीच हे रेजिस्टन्स आहे आणि लाल कलरचं कॅन्डल आहे. मग ह्या लाल कलरच्या कॅन्डलला आपण काय करणार, सिम्पल या ठिकाणी हे लाल कलरच्या कॅन्डलला आपण इथं काय करणार, एक लाईन ड्रॉ करणार. हे बघा लाईन ड्रॉ केलं. लाईन ड्रॉ केल्याबरोबर त्याच कॅन्डलच्या हायवरती पण आपण काय करणार, तिथे एक लाईन ड्रॉ करणार. ते कशासाठी सांगतो तुम्हाला मी, ते आपलं असणार आहे SL. आता याच्यामध्ये आपण काय वापरणार, आता खाली जास्त आपण एक रेजिस्टन्स बघितलं, त्याचं हाय लो मार्क केलं. मग खाली आपण जर इथं हे लावलं, इथून जर एंट्री केलं आणि वरती SL कुठं आहे आपण बघितलं नीट, वरती त्या हायवरती SL बरोबर. आणि खाली टार्गेट बघितलं इथपर्यंत लावलं. तुम्हाला जसं म्हणलं मी टार्गेट 1:2 किंवा 1:3 इथं बघू शकता तुम्ही. तुम्हाला जवळपास जे इथपर्यंत मुवमेंट दिलेलं आहे बरोबर का, तिथं जवळपास तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता 1:2.62 अशा प्रकारे तुम्हाला इथं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळेल. स्टॉप लॉस फक्त 41 पॉईंटचा आहे आणि टार्गेट जवळपास 108 पॉईंटचा आहे. म्हणजे 1:3चा जवळपासच असल्यासारखंच आहे. जवळपास आपण 2.5 पटीनंतर धरूया. जसं म्हणलं की 1:2 किंवा 1:3 त्यानुसार आपण 1:2चं या ठिकाणी टार्गेट बघत आहे. तर थोडंसं अजून पुढे जाऊया, अजून क्षमा करा मागं जाऊया. आता हे तर झोन तुमच्यासाठी मी सांगितलं आहे की लाईन चिटकून चाललात, साईडवेज झोन किंवा व्यवस्थितपणे प्रॉपर सिग्नल दोन्ही MAचा नाही आहे की कॉल साईडला की पुट साईडला. आता इथून पुन्हा खाली पडू लागलं आहे बरोबर. पुन्हा खाली पडत असताना या ठिकाणी एक ट्रेड बनवू शकतो आहे. आता जर इथं बघितलं वरून इथं खाली पडू लागलं आहे दोन्ही पण लाईन. मग इथं एखादं सपोर्ट रेजिस्टन्स घेतलं, लाल कलरचं कॅन्डल, त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती एंट्री, टार्गेट इथपर्यंत आलेलं आहे. वरती SL इथंच राहणार आहे, फक्त थोडंच SL त्या कॅन्डलच्या बघू शकता. जे लाल कलरचं कॅन्डल आहे हे त्याच्या लोवरती SL, क्षमा करा, लोवरती एंट्री, हायवरती आपलं SL असणार. आणि खाली बघू शकता मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे. आता हे बघा साईडवेज झोन, जसं की नो ट्रेड झोन, सगळे चिटकून लाईन्स चाललात. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉपर घ्यायचं नाही, आपल्याला एकदम हे बघा पूर्ण नो ट्रेड झोन. आणि मार्केट पण तशाच प्रकारे रिॲक्ट केलेलं आहे. बऱ्याच वेळी तर मार्केट थांबतच गेलेलं आहे. त्यामुळं आपलं या ठिकाणी हे पण डाऊन होतं, म्हणजे
डिके पण होतो आणि त्यामुळे आपला लॉस होऊ शकतो. आता इथं बघा व्यवस्थितपणे वरती जात आहे, व्यवस्थितपणे दोन्ही कॅन्डल इथूनच वरती जायला सुरुवात केली. दोन्हीचं मुवमेंट कसं आहे, वरच्या दिशेला आहे, वरच्या दिशेला आहे. मार्केट वरती गेलं, तिथून पुन्हा खाली आलं, MA सपोर्ट घेतलं. थोडंसं चार्ट मोठं करतो आता. MA सपोर्ट घेतलं, कुठलं घेतलं तर सपोर्ट घेतलं ते कॅन्डल आहे या ठिकाणी. पुन्हा इथं हिरवं पण आहे, सपोर्ट घेतलं आहे. इथून जरी आपण एंट्री केलं, बरोबर का, आता थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. इथून जरी एंट्री केलं आपण, जर सपोज करूया वरून गेलं मार्केट, सपोर्ट घेतला आणि एक हिरवा कॅन्डल, कारण कॉल साईडला आपण हिरवं बुलिश कॅन्डल असं सांगितलेलं आहे. तर इथून जर आपण ह्याच्यावरती एंट्री केलं, समजा ह्या कॅन्डलच्या वरती एंट्री केलं. आता SL थोडंसं खाली इथं आपण बफर करून लावायचं. इथं थोडंसं बघा, आता दुसरं कॅन्डल ह्या ठिकाणी तुम्हाला हे पण दाखवतो आहे. इथं SL हिट झालेलं नाही आहे. बऱ्याच जणांना वाटेल इथं एंट्री झाली आपली, बरोबर, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री झाली. कॅन्डल दुसऱ्या इथपर्यंत येऊन पुन्हा एक सपोर्ट घेतलेला आहे, वरती जाऊन पुन्हा एक सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे 2 वेळा सपोर्ट झालं. आता इथं काय झालं, एक स्ट्रॉंग एक एरिया झाला आहे. एक तर MA लाईनचे दोन्ही पण स्ट्रॉंग एरिया आणि दोन्ही कॅन्डल एक प्रकारचं सपोर्ट बनवलं आहे, चांगलं स्ट्रॉंग सपोर्ट. मग तिथून मार्केट वरती गेलेलं आहे. जर ह्याला आपण बघितलं, ह्याला जर असंच सिम्पल वरती इथपर्यंत घेतलं हाय पॉईंटपर्यंत, तर टार्गेट तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे. 1:3च्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे 3.5 पटीने या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. 19 पॉईंटचा फक्त आणि फक्त स्टॉप लॉस आणि टार्गेट 71 पॉईंटचा टार्गेट आहे या ठिकाणी. म्हणजे जवळपास 3 पटीने या ठिकाणी मार्केटनं मुवमेंट दिलेलं आहे आणि दोन्ही MA वरतीच आहेत, बरोबर. आता मी तुम्हाला कॉल साईड दाखवलं आहे, पुट साईड दाखवलं आहे. बाकी अजून जर जास्तीत जास्त आपण जर बॅक टेस्ट करत बसलात तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हाला बोरिंग होईल. त्यासाठी तुम्ही स्वतः पण ह्याच्यावरती अभ्यास करा, म्हणजे तुमचा स्वतःचा पण एक्सपिरियन्स येईल. तुमच्या स्वतःला तुम्हाला समजून येईल की किती वेळा हा मुवमेंट देऊ शकतो. ह्या स्ट्रॅटेजीच्या म्हणजे स्ट्रॅटेजीनुसार आपण किती वेळा ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन सेटअप भेटू शकता आपल्याला, हे पण तुम्हाला स्वतःहूनच समजेल. त्यासाठी काय करा, तुम्ही बॅक टेस्ट नक्कीच करा आणि पेपर ट्रेड मात्र नक्कीच करा थोडे दिवस. पेपर ट्रेड केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे की नक्कीच किती वेळा हा स्ट्रॅटेजी काम करेल मार्केटमध्ये म्हणून. चला मग आता जाऊया पटकन आपण इंडिकेटरच्या सेक्शनकडं. तर आता इथे इंडिकेटर सेक्शनमध्ये यायचं आहे आपल्याला. इथं टाईप करायचं आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. तुमच्या समोर जे आलेलं आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, तर हे बघू शकताय, हेच घ्यायचं आहे तुम्हाला, सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. हे घेतलं आहे मी 2 वेळा घेतलेलं आहे, कारण हे 2 लाईन आहेत म्हणून 2 वेळा घेतलेलं आहे. पहिल्या मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि याच्या इनपुटमध्ये यायचं आहे. लेंथ जे आहे ते 22 करायचं आहे, बाकी काही पण चेंज करायचं नाही आहे. लेंथ 22. स्टाईलमध्ये यायचं आहे, ह्याला निळा कलर ठेवलेला आहे, याची सेटिंग एवढीच आहे. आणि दुसऱ्या EMAमध्ये मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये जायचं आहे. इनपुटमध्ये लेंथ 33 ठेवायचं आहे, एकात 22 आणि एकात 33. आणि याच्या स्टाईलमध्ये MA ठेवायचं आहे काळा कलरचा. एकामध्ये निळा ठेवलं आहे, एकामध्ये काळा ठेवलं आहे. जसं की तुम्ही पाठीमागे बघू शकता, बॅकग्राऊंडला 2 लाईन आहेत, काळा आणि निळा. ते दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचे लाईन आहेत. बस एवढंच इंडिकेटरचा सेटअप होता. तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्कीच लाईक करून कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ येणारे बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. आणि चला भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये खास आपल्यासाठीच. तोपर्यंत नमस्कार.